तर दादा गेले पण बहिणींच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत असं बारामतीकर म्हणतायत। मात्र ही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नव्या पर्वाची सुरुवात म्हणावी लागेल। पुढे नेमकं काय काय होऊ शकतं त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। काही विश्लेषक आपल्या सोबत आहेत आणि माझ्या सोबत आहेत माझे सहकारी अमित मोडक। थँक्यू फरा। सर्वात पहिले आपण वैभवकडे जाऊया। वैभव, सर्वात मोठी बातमी तू दिली आहेस की पार्थ पवारची पुन्हा एंट्री होताना दिसते। ते राज्यसभेवर जात आहेत, ही एक एक्सक्लुझिव्ह बातमी आपल्याकडे आहे। आणि धनंजय मुंडेचा पण 2 कमबॅक होत आहेत, म्हणजे उद्या ब्रेकिंग न्यूज मागे ब्रेकिंग न्यूज असणार आहे। पहिले या 2 बातम्यांबद्दल काय सांगशील? अधिक काय माहिती आहे तुझ्याकडे? आम्ही उद्याची बैठक होते विधिमंडळाची, विधिमंडळ पक्षाची राष्ट्रवादीचं संसदीय बोर्ड जे त्याची सुद्धा याच वेळेला बैठक असेल आणि उद्या काही महत्वाचे निर्णय जे आहेत ते घेतले जातील अधिकृतरित्या, ज्याच्यामध्ये त्या आमदारांच्या समोर ठेवले जातील, संसदीय बोर्डासमोर सुद्धा ठेवले जातील। सगळ्यात आधी निर्णय होईल तो सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री होण्याचा, त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत तो होण्याचा। आणि त्याच्यानंतर महत्वाचा निर्णय जो आहे तो महत्वाचा निर्णय, त्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते त्यानुसार जी राज्यसभा सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्री झाल्यावरती रिक्त होईल ती राज्यसभा लगेचच पार्थ पवार यांना दिली जाईल। त्याची प्रक्रिया जी ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल। हा दुसरा अत्यंत महत्वाचा निर्णय। आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा निर्णय जो आहे तो म्हणजे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार आहे। धनंजय मुंडेंचं कमबॅक जे आहे ते उद्याच्या बैठकीमध्ये निश्चित होईल। उद्या ह्या सगळ्या गोष्टी ते जाहीर करतील की नाही याबाबत थोडी शंका आहे, कारण आधी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी जो आहे तो शपथविधी उरकून घेतला जाईल आणि त्यानंतर हळूहळू या गोष्टी ज्या आहेत त्या रिव्हील केल्या जातील। मात्र उद्या आमदारांना या तिन्ही निर्णयांची माहिती जी आहे ती दिली जाईल आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया जी आहे शपथविधीची ती होईल। दरम्यानच्या काळामध्ये ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे एक छोटी बैठक होणार आहे। काही आचारसंहिता ज्या आहेत त्या मुख्यमंत्री सांगतील। यानंतर सुनेत्रा पवार या कशा फंक्शनल असतील किंवा त्यांच्या कामकाजामध्ये एकूण कुणाकुणाचा सहभाग असेल या संदर्भामध्ये मुख्यमंत्री काही माहिती त्यांना देतील असं समजतंय। आणि त्याच्यानंतर त्यांचा शपथविधी होईल। अत्यंत साधेपणाने हा शपथविधी होईल। मात्र उद्याची बैठक जी आहे ही बैठक अत्यंत महत्वाची आहे। याचं कारण या बैठकीमध्ये जे महत्वाचे 3 निर्णय घेतले जातील त्याच्यामधला पहिला निर्णय हा सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा, दुसरा निर्णय जो आहे तो पार्थ पवार यांना राज्यसभेवरती पाठवण्याचा, जी रिक्त होईल राज्यसभा ती, आणि तिसरा निर्णय जो महत्वाचा असणार आहे तो म्हणजे धनंजय मुंडेंची एंट्री। मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांना पुन्हा स्थान देण्याचा निर्णय जो आहे तो उद्या घेतला जाईल आणि तशाच पद्धतीनं पुढची कार्यवाही जी आहे ती होताना दिसेल। आपल्याला या सगळ्या प्रक्रियेमध्ये कालपासून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे जास्त आक्रमक असल्याचं किंवा अग्रेसिव्ह असल्याचं दिसून आलेलं होतं। त्यांनी तातडीने काल बैठका घेतल्या, काल मीटिंग्स केल्या, काल रात्री उशिरा धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ हे मुख्यमंत्र्यांना भेटलेले होते। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अंदाज जो आहे तो येत होता। मात्र एक नक्की होतं की पक्षाच्या अध्यक्षस्थानी सुरुवातीला प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा झालेली होती। मात्र सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असलेल्या आणि पक्षाशी संबंधित असलेल्या काही लोकांनी पवार नावाचंच कुणीतरी राष्ट्रीय अध्यक्ष असलं पाहिजे याबाबत सातत्यानं बिलकुल। वैभव, तू आपल्यासोबत असंच थांब। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक पांडुरंग सांडबोरजी आहेत आणि संजय बोकरेजी देखील आहेत। तुमच्या दोघांनाही माझा पहिला प्रश्न आहे की ज्या वेगाने या सर्व घडामोडी घडल्या, सुनेत्राताईंचा उद्याच शपथविधी होणार आहे। माझा पहिला प्रश्न हा आहे की इतक्या वेगाने ह्या घडामोडी का घडल्या असं तुम्हाला वाटतं? उद्याच निर्णय, उद्याच बैठक आणि उद्याच शपथविधी, या मागचं तुमचं विश्लेषण काय आहे? दोघांनाही माझा हा प्रश्न आहे। आता तातडीनं निर्णय घेणं हे गरजेचं होतं। याला जर का फाटे फुटू नये, गटबाजी होऊ नये, आता कसं भावनिक वातावरण आहे सगळीकडे आणि अशा भावनिक वातावरणामध्ये पवार कुटुंबातलंच म्हणजे अजितदादांच्या कुटुंबातलंच कुणीतरी व्हावं म्हटल्यानंतर कुणीही गटबाजी करू शकत नाही, विरोध करू शकत नाही, हा पहिला मुद्दा। आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा दुसरं कुठलंही नाव आलं असतं तरी तिथं सुद्धा गटबाजी आहे। प्रफुल्ल पटेल यांचा मानणारा एक आमदारांचा गट आहे आणि तटकरेंचा एक गट आहे। त्यांचं नाव घेतलं असतं तर ह्यांनी विरोध केला असता, ह्यांचं नाव घेतलं असतं तर त्यांनी विरोध केला असता। अशा वेळेला सुनेत्राताईंच्या शिवाय पर्याय नाही, राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा आणि उपमुख्यमंत्री पद सुद्धा। त्याच्यामुळे ते सगळे एक आले। नाही, संजयजी तुमचा पवार हा मुद्दा मला पटला। सुनेत्राताईंच्या नावावर निर्णय होणार हेही जवळपास निश्चित झालं, परंतु उद्याच शपथविधी ही घाई
का करण्यात येते किंवा इतक्या वेगाने हे निर्णय का घेण्यात येत आहेत की उद्याच आपण निर्णय घ्यायचा आणि उद्याच शपथविधी, हे आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे आपल्याला की या मागचं काय तुम्हाला गणित दिसतंय? त्याच्या मागचंही गणित आहे. भारतीय जनता पक्षाचं जे केंद्रातलं नेतृत्व आहे आणि राज्यातले देवाभाऊ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याच गोष्टी घडलेल्या नाही आहेत. या त्यांची चर्चा घेऊन, त्यांची मान्यता घेऊनच, आणि त्यांनाच कारण का घाई आहे हे परत विलिनीकरण हा एक विषय आहे. शरद पवारांची ताकद त्यांनाही माहिती आहे. ही विलिनीकरण म्हणजे शरद पवारांची ताकद आणि हे एकत्र आले तर प्रॉब्लेम नको, त्याच्यापेक्षा सुनेत्राताईंना झटदिशी उपमुख्यमंत्री पद द्यावं, राष्ट्रीय अध्यक्षपद द्यावं, ही भारतीय जनता पक्षाची सुद्धा वर्ण ती इच्छा आहे. त्यामुळे हे घडलेलं असावं. बिलकुल पांडुरंगजी, तुम्ही याच्याशी सहमत आहात की या वेगाने जर निर्णय नाही घेतले तर यामध्ये पण काहीतरी उलटफेर होऊ शकतो, ही भीती याच्या मागे आहे की आणखी काय कारण तुम्हाला दिसते? मुळातच काल अजितदादांवर अंत्यसंस्कार झाले आणि त्यानंतर अजितदादांची जागा कोण घेणार, राज्यात उपमुख्यमंत्रीपद कोण सांभाळणार, पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, या संबंधीची चर्चा सुरू झाल्या. माध्यमांमध्ये तशा बातम्या सुरू झाल्या. खरं तर जनमानसात याच्याबद्दल मला वाटतं प्रचंड नाराजी आहे की अजितदादा गेल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत अशा पद्धतीची चर्चा व्हावी, हे खरं तर सर्वसामान्य माणसाला कुठेही रुचलेलं नाहीये आणि तशा पद्धतीची एक नाराजी आता व्यक्त होतीये. पण मला वाटतं राजकारण आणि भावनिकता ही दोन वेगळे मुद्दे आहेत. मी भोकरे सरांच्या काही मुद्द्यांशी सहमत आहे की जर निर्णय लांबला तर त्याला फाटे फुटू शकतात आणि त्याचा फायदा या पक्षातले काही मंडळी निश्चितपणे घेऊ शकतात. आणि दुसरा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, भले ही चर्चा पुढच्या आठवड्यात झाली असती तर सुनेत्रा पवार यांच्याशिवाय दुसरं नाव सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नव्हतं. कारण त्यांच्या नावाला जे सर्व मान्यता मिळू शकते तशा पद्धतीची सर्व मान्यता इतर कुठल्याही नेत्याला मिळू शकली नसती. म्हणजे प्रफुल्ल पटेल झाले असते किंवा सुनील तटकरे जरी त्यांच्याकडे नेतृत्व देण्याची जबाबदारी आली असती तर मोठा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच झाला असता. त्यामुळं साहजिक आहे की त्या ज्या महत्वाच्या दोन्ही जबाबदाऱ्या आहेत त्या सुनेत्रा पवार यांच्यावरच आल्या असत्या. पण काही शेवटी आपण एक मला खरं तर हे उदाहरण या घटनेची संदर्भ ठरणार नाही, पण ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातृश्री यांचं निधन झालं होतं तर त्या निधनानंतर त्यांनी लगेचच मला वाटतं काही तासातच त्यांच्या कामाला सुरुवात केली होती. भारतीय जनता पक्षाची ही कार्यपद्धती म्हणावं लागेल आणि त्यांच्याबरोबर महायुतीत काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अशा पद्धतीचं काम अपेक्षित असेल. बिलकुल हे पण एक कारण असू शकतं. परंतु संजयजी आणि वैभव, मला तुमच्या दोघांना हा प्रश्न विचारायचा आहे की आज शरद पवार यांचं ॲक्टिव्ह होणं आणि आज एकामागे एक सर्व बातम्या आहे ना की उद्या बैठक, उद्या मंत्रिमंडळ, उद्या संसदीय पक्षाची बैठक, विधिमंडळ पक्षाची बैठक आणि हे सर्व निर्णय आणि उद्या शपथविधी, या दोन गोष्टीची सांगड घालणं योग्य ठरेल की योग्य ठरणार नाही? या दोघांचा काही परस्पर तुम्हाला संबंध वाटतो का? पहिले संजयजी आणि नंतर वैभव. तर अजितदादा गेल्यानंतर निश्चितपणानं एक पोकळी तयार झालेली आहे. हे शरद पवार यांनी ओळखलेलं आहे. कारण शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहे. कुठं दुःख आणि किती करून घ्यायचं हे त्यांना चांगलं माहित आहे, म्हणून त्यांना धीरोदत्त म्हटलं गेले. आज ते लगेच कामाला का लागले तर लोकांना असं वाटू नये की पवार घराण्यातलं आता अजित पवार गेलं म्हणजे सगळं संपलं. हे मुख्य त्यांनी समाज आणि कार्यकर्ते हे बघितलं आणि शरद पवारांनी हे ओळखून ते कामाला लागले ती पोकळी भरून काढण्यासाठी. हा विषय फार महत्वाचा आहे. आणि अजितदादा हे नाहीत, त्याच्यानंतर आता सुनेत्राताई, पार्थ पवार घ्या, त्यांच्या कुटुंबातले घ्या, हे किती आता पुढे येऊ शकतील. त्यापेक्षा आपण पुढे जावं आणि लोकांना सांगावं की तुमची कामं काय आहेत ती मी करायला समर्थ आहे, हे त्यांनी दाखवून दिलं आज तिथं. हे महत्वाचं होतं. आता पवार घराण्यातलं कुणीतरी पुढे येणं गरजेचं होतं. हे आता पवार साहेबांनी जागा भरून काढली म्हणायला काही हरकत. बिलकुल वैभव, अगदी थोडक्यात की या दोन गोष्टीचा संबंध तुला वाटतो का? आणि दुसरं, धनंजय मुंडेंचं नाव ज्या पद्धतीनं पुढे येतंय त्या नावाला विरोध होतोय की एकमतानं हे नाव पुढे ठेवण्यात आलं आणि सर्वांचं या नावावर सहमती आहे की मंत्रिमंडळात जी जागा रिक्त झाली आहे त्या जागी धनंजय मुंडे यांची वर्णी लागेल, दुसऱ्या कुठल्याही नावाची चर्चा झाली नाही का? अगदी थोडक्यात. आम्ही धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये जो निर्णय झालेला होता, हा निर्णय अजित पवार असतानाच झालेला होता. 9 तारखेला साधारणपणे अजित पवारांनी
धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातली एंट्री जी आहे ती जवळपास निश्चित केलेली होती. आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर हे निर्णय इतके वेगानं का झाले याचं एक महत्वाचं कारण आहे, आमदार जे आहेत ते आमदार सैरभैर झाले होते अजित पवारांच्या जाण्यानंतर. प्रत्येकाला आपल्या करिअरचं पुढं काय याचा प्रश्न पडलेला होता. आणि या अशा परिस्थितीमध्ये जर काही फाटाफूट झाली किंवा इतर कुणाशी संपर्क झाला तर हे आमदार जे आहेत त्यांची चलबिचल होऊ नये यासाठी तातडीनं हा निर्णय जो आहे तो घेण्यात आला. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असताना शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे जर पुन्हा राष्ट्रवादीच्या सेंटर पॉइंटवरती आले किंवा नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आले तर तटकरे, प्रफुल्ल पटेल या सगळ्यांची गोची झाली असती किंवा त्यांचं महत्व अचानक कमी होऊन गेलं असतं. आणि ते या निर्णय प्रक्रियेमध्ये येऊ नये याची पूर्ण खबरदारी घेऊन तितक्याच वेगानं हे सगळे निर्णय जे आहेत ते निर्णय घेण्यात आले. भोकरे सर जे म्हटले की भाजपला शरद पवार जे आहेत ते याच्यामध्ये येणं नकोय. मला असं वाटतं की भाजप उलट जास्त आग्रही आहे. शरद पवारांनी या राष्ट्रवादी म्हणजे हे विलिनीकरण झालं पाहिजे म्हणून. याचं कारण त्यांना लागणारा खासदारांचा काउंट जो आहे तो शरद पवारांकडे. आता हा नंतरचा टप्पा आहे खरं, पण हे निर्णय वेगानं व्हायचं कारण जे आहे ते म्हणजे या सत्तेची सूत्र जी आहेत ती हलू नयेत किंवा जे कॅल्क्युलेशन आता आहे ते बिघडू नये यासाठी तातडीने हे निर्णय घेण्यात आले. आणि सुनेत्रा पवार हे असं नाव होतं ज्याच्यावरती कुणाचाच आक्षेप असायचं काही कारण नाही किंवा अगदी वैभव, आता ही जो एवढी मोठी बातमी आहे, उद्या आणखी पैलू याचे आपल्याला उलगडत राहतील दिवसभर, तूही सोबत असतील. धन्यवाद बोकरे सर, धन्यवाद वैभव. फरा, उद्या शपथविधी होतो की नाही आणि या बैठकीत काय होतं या सगळ्यांकडे आपली नजर असेल.